या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा शिवा संपदाच्या खोलीमध्ये येते तेव्हा संपदा त्या ठिकाणी नसते. शिवा तिला हाका मारत तिचा सगळीकडे शोध घेते, पण तिला संपदा कुठेही सापडत नाही. तितक्यात आशू त्या ठिकाणी येतो आणि शिवाला काय झालं आहे हे विचारतो. शिवा त्याला सांगते की संपदा रूममध्ये नाही आहे आणि ते ऐकून आशूसुद्धा काळजीत पडतो, कारण संपदा हॉलमध्ये सुद्धा नसते. तर दुसरीकडे संपदा घरातून बाहेर पडते, तर तिच्या घराच्या बाहेरच रॉकी तिची वाट बघत असतो. संपदाला बघून त्याला खूप आनंद होतो. तो संपदाला विचारतो की संपदा, खरंच आपण हे पाऊल उचलायचं आहे का? हे बघ, जर आपण इथून निघून गेलो ना तर आपल्याला परत माघारी येता येणार नाही. तुझे आई वडील, तुझे जवळची माणसं कधीही आपला स्वीकार करणार नाहीत. आणि त्यावेळी संपदा म्हणते की रॉकी, आता आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्या जागी दुसऱ्या कोणत्याही मुलाचा विचार करू शकत नाही. त्यामुळे मी जे ठरवलं आहे तेच आपण करू. आणि मग ते दोघेजण तेथून पळून जातात. तर इकडे आशू बाल्कनीमध्ये येतो आणि तेव्हा त्याला त्या ठिकाणी बांधलेली ती साडी दिसते. तो लगेच शिवाला हाका मारत तिथे बोलावून घेतो आणि संपदा बाल्कनीतून पळून गेली आहे हे कळल्यावर ते दोघेही खूप घाबरतात. तर दुसरीकडे सगळेजण मुलाची वाट बघत असतात आणि संपदा तयार झाली आहे की नाही याचीसुद्धा विचारपूस करत असतात. तितक्यात मग शिवा आणि आशू त्या ठिकाणी येतात. सगळ्यांना हा प्रकार कसा सांगावा हे त्यांना समजत नाही. आशू म्हणत असतो की काका, संपदा घरात नाही आहे. तर लक्ष्मण काका म्हणत असतात की अरे, घरात नाही आहे म्हणजे ती खोलीतच होती ना, असेल कुठेतरी. मात्र त्यावेळी शिवा म्हणते की नाही, ती खोलीत नाही आहे. तर उर्मिला म्हणत असते की शिवा, तूच तर संपदाला तयार करण्यासाठी गेली होतीस ना? तर शिवा म्हणत असते की हो काकू, मी तिला तयार केलं होतं, पण त्यानंतर ती अचानक गायब झाली. आणि हे ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. उर्मिला खूप घाबरते, पण सीताई तिला सावरते. आणि त्यावेळी कीर्ती मध्येच म्हणते की शिवा, तूच तर संपदाला पळवून लावलं नाही ना? आणि ते ऐकून सगळेजण शिवाकडे बघू लागतात. आशू शिवाची बाजू घेत कीर्तीला शांत राहायला सांगतो. मात्र मग कीर्तीच्या बोलण्यामध्ये येऊन लक्ष्मण काकासुद्धा शिवावरच आरोप करू लागतात. ते विचारतात की शिवा, सांग माझी मुलगी कुठे आहे? आणि त्यांचं ते बोलणं ऐकून आशू आणि भाऊ त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण लक्ष्मण काका काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. तर कीर्ती या सगळ्यामध्ये तेल टाकण्याचं काम करत असते आणि मग परिस्थिती खूपच बिघडते. आशू सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. शिवासुद्धा म्हणत असते की मला खरंच संपदा कुठे आहे याबद्दल माहिती नाही, पण घरातील कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं. कीर्ती म्हणत असते की या सगळ्यासाठी ना ही शिवाच कारणीभूत आहे. आईने हिला घरामध्ये घ्यायलाच नको होतं. आणि मग उर्मिला रडतच शिवाकडे जाते आणि हात जोडून म्हणते की शिवा, प्लीज सांग माझी मुलगी कुठे आहे? कुठे कमी पडले, काय चूक केली म्हणून तू माझ्याशी अशी वागली? प्लीज माझ्या मुलीला माझ्यासमोर घेऊन ये. आणि तिचं असं बोलणं ऐकून शिवा मोठ्याने ओरडते. ती म्हणत असते की किती वेळा सांगू मी तुम्हाला, संपदा कुठे आहे मला माहीत नाही. आणि तुम्हा सगळ्यांनाच माहीत होतं ना की ती या लग्नासाठी तयार नाही आहे आणि म्हणूनच ती घरातून निघून गेली. मग तुम्ही मला दोष का देताय? मात्र त्यावेळी लक्ष्मण काका म्हणतात की या सगळ्यासाठी ना तूच कारणीभूत आहे. पण शिवा म्हणते की या सगळ्यासाठी मी नाही तर तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही संपदाचं बोलणं ऐकून घ्यायला हवं होतं, पण तुम्ही ते नाही केलं. तुम्ही घाईघाईने तिचं दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरवलं. मग त्या बिचारीने तरी दुसरं काय करायला हवं होतं? तुम्ही तिच्या प्रेमाला समजूनच घेतलं नाही आणि आता मला या सगळ्याचा दोष देत आहे. मला माहिती आहे संपदाकडून चूक झाली आहे, पण तुम्ही सुद्धा तिच्याशी बोलायला हवं होतंच ना. आई वडील म्हणून तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली आहे. आणि शिवाचं हे बोलणं ऐकून लक्ष्मण काका आणि उर्मिला गप्प बसतात. तर दुसरीकडे रॉकी आणि संपदा एका बस स्टँडवर आलेले असतात. ते दोघेजण मुंबईच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग ते पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसतात आणि बाहेर पडतात. तर दुसरीकडे घरातील सगळेच जण खूप काळजीत असतात. शिवाने तिच्या गँगला कळवलेलं असतं. आशू आणि भाऊ विचारत असतात की रॉकीसोबत काही कॉन्टॅक्ट झाला का? तर शिवा म्हणत असते की नाही, पण मी गँगला सांगितलंय आपल्याला संपदा लवकरच सापडेल. मात्र लक्ष्मण अजूनही चिडलेलाच असतो. तर शिवा म्हणत असते की हे बघा, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. संपदाकडून चूक झाली आहे, मान्य आहे, पण त्या दोघांनाही त्यांची चूक कळेल आणि ते घरी येतील. आपण त्यांना शोधूयात, काळजी करू नका. आणि मग ती आशूला म्हणते की चल आपण बाहेर जाऊन त्यांचा शोध घेऊ. आणि मग ते दोघे घराच्या बाहेर पडतात. संपदा आणि रॉकी नक्की कुठे असतील याचा ते दोघेही विचार करत अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतात, पण त्या दोघांना संपदा आणि रॉकी कुठेही सापडत नाही. दुसरीकडे घरातील इतर सगळेजण काळजीतच असतात. सगळ्यांची काळजी बघून कीर्ती आणि सुहास मात्र खूपच आनंदात असतात. ते फॅमिली फोटोमधील संपदाच्या चेहऱ्यावर हसतच हात ठेवतात आणि एकमेकांकडे बघू लागतात.
आणि मग त्यानंतर कीर्ती सीताईजवळ जात म्हणते की खरं तर ना या सगळ्यात चूक त्या शिवाचीच आहे. आपण ना उगाच तिला घरात घेतलं. आणि त्यावेळी सीताईसुद्धा म्हणते की अगदी खरं बोललीस तू कीर्ती. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम असं म्हणते की आता आपण पोलिसांना कळवायला हवं. आणि लक्ष्मण काका म्हणतात की हो कीर्ती, तुझं म्हणणं पटतंय मला. मात्र भाऊ त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की पोलिसांना कळवू नको. शिवानी आशूने सांगितलंय ना की ते दोघेजण त्यांना घरी घेऊन येतील. पण लक्ष्मण काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की भाऊ, ज्या मुलीला मी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती काही दिवसांपूर्वी भेटलेल्या मुलासाठी आपल्या आईवडिलांना फसवून पळून गेली. कसं सहन करू मी हे सगळं? आता काही झालं ना तरी मी त्या मुलाला सोडणार नाही. आणि मग तो पोलिसांना फोन करतो आणि सांगतो की एका मुलाने माझ्या मुलीला किडनॅप केला आहे. मी त्या दोघांचाही फोटो पाठवतो. काही करून माझ्या मुलीला ताबडतोब शोधा आणि त्या मुलाला जेलमध्ये टाका. आणि लक्ष्मणचं हे बोलणं ऐकून सुहास आणि कीर्ती तर अजूनच खुश होतात. तर भाऊ त्याला समजवण्याचा अतोनात प्रयत्न करत असतात पण उपयोग होत नाही. त्यानंतर कीर्ती पुन्हा भाऊंसोबतच वाद घालू लागते. म्हणत असते की हे सगळं ना तुमच्या लाडक्या शिवामुळेच घडले. पण तुम्हाला अजूनही तिची चूक दिसत नसेल ना? तर भाऊ म्हणत असतात की संपदा या लग्नासाठी तयार नव्हती, आपल्या सगळ्यांनाच माहिती. मग याच्यात शिवाचा काय दोष आहे? मात्र त्यावेळी सीताईसुद्धा कीर्तीचीच बाजू घेते आणि शिवाला दोष देते. पण भाऊ ठणकावून सगळ्यांना सांगत असतात की जे काही घडले त्यात शिवाची अजिबात चूक नाही आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.